कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दीदी थांब, रुपालीताई आणि माझ्यामुळे तुला खूप त्रास व्हायचा। माझ्या आणि रुपालीताईच्या त्रासाला तू खूप कंटाळली होतीस आणि म्हणून आम्हाला सोडून निघून गेलीस। तू आम्हाला खूप जपलंस, आमच्यासाठी रात्रंदिवस काम करायचीस, पण आम्ही दोघंही त्या लायकीचेच नव्हतो। तू एका म्युझियममध्ये काम करायचीस, पुरातन गोष्टींचा अभ्यास करायचीस, त्यातल्या काही वस्तू तू घरी घेऊन यायचीस, पण मी आणि रुपालीताई पैशांसाठी हपापलेलो। त्या पुरातन वस्तू अँटिक म्हणून आम्ही विकून टाकायचो। दीदी तू खूप केलंस आमच्यासाठी, मी खरंच सांगतोय, मी बंटी आहे, अधोक्षज। नहीं नहीं नहीं, तुम बंटी नहीं हो सकते। रूपाली ने मार दिया उसे। हो मी मेलो होतो, पण आता मी परत आलोय। असं समज की इतक्या वर्षांची ओवाळणी बाकी आहे आणि तीच ओवाळणी द्यायला मी इथे आलोय। तुला आठवतंय लहानपणी मी तुला 1 रुपया ओवाळणी म्हणून द्यायचो। तो 1 रुपया मी तुझ्याच पर्समधून घेतलेला असायचा। तुला ते माहिती असायचं, पण तू ते मला कधीच जाणवू दिलं नाहीस। पण आज मी तुला खूप मोठी ओवाळणी देणार आहे। बघ तुला भेटायला कोण आलंय। शतग्रीव, शतग्रीव आलाय तुला भेटायला। त्याला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे, त्याला नेत्राचा सूड घ्यायचा आहे। शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे, तो तुझ्या शरीराचा ताबा मागतोय। त्याला तुझ्या शरीरात प्रवेश दे, त्याला नेत्राचा सूड घ्यायचा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।